आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण आलोय कोंढाणे येथील बुद्ध लेणी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जाऊन आपण निसर्गाचा आपण अनुभव घेणार आहेत आणि रस्त्यामध्ये आपल्याला अनेक धबधबे लागणार आहेत, तिथे आपण ड्रोन शॉट वगैरे घेणार आहेत आणि परत ज्या ठिकाणी आपल्याला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे म्हणजे ज्या बौद्ध केव आहेत तिथला आपण इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता इथूनच आता कोंढाणे बुद्ध लेणी इथूनच आपण आता सुरुवात करणार आहेत आणि समोरच आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी खूप मोठी व्यवस्था आहे आणि फक्त मोजून 15 मिनिटाचा हा ट्रॅक आहे आणि ह्या ट्रॅक मध्ये आपल्याला निसर्गाचे अनेक धबधबे निसर्गरम्य आपल्याला या ठिकाणचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध लेणी तिथला आपण इतिहास सुद्धा जाणून घेणार। चला तर जाऊया। कोंढाणे लेण्यांकडे चालताना एक अनुभव घडतो, तो निसर्गाशी मैत्रीचा। कडेकपाऱ्यांतून गर्द हिरवाईतून वाहणारे छोटे ओढे, वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट आणि त्यावर पाय ठेवताना होणारी गार झणझण, असा अनुभव फक्त सह्याद्रीतच मिळतो। लेण्यांकडे जाणारी वळणाची वाट जणू निसर्गाचं एक चैतन्यशील रेखाचित्र आहे। इथे कोणताही मोठा बाजार नाही, पण माणसांचा बाजार आहे, प्रेमाचा, साध देणाऱ्या आवाजांचा आणि शुद्धतेने पोट भरवणाऱ्या पदार्थांचा। कोंढाणे लेणी ही जरी आपल्या ऐतिहासिक मूल्यांमुळे प्रसिद्ध असली तरी तिथे जाण्याचा मार्ग जो आहे तो एक जीवनशैलीचा अनुभव आहे, जिथं डोंगर, झरे, माणसं आणि संस्कृती सगळं एकाच लयीत मिसळलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो, निसर्ग प्रेमी मित्रांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आपल्याला दिसून येते। खूप जबरदस्त हे योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजही या लेण्यांपर्यंतचा प्रवास इतकाच सुंदर आहे। कर्जत स्थानकावरून भिवपुरीकडे जाणारा रस्ता आणि पुढे कोंढाणे फाटापासून जंगल वाट सुरू होते। बिडसे गाव ते लेणी हे अंतर साधारण 2.5 किलोमीटरचं आहे, पण मनाच्या पातळीवर ते अनेक युग मागे घेऊन जातं। जसं जसं आपण जंगलात आत शिरतो तसं सभोवतालचं वातावरण बदलायला लागतं। झाडांची कुजबूज, पक्ष्यांचे आवाज आणि डोंगरातल्या पाय वाटांवरून वाहणारा वारा, सगळं काही आपल्याला निसर्गाशी एकरूप करतं। लेण्यांकडे चढाई करताना वाटेत आपल्याला येथील स्थानिकांनी लावलेले स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याकडे आपल्याला चहा, कोकम सरबत आणि गरमागरम कांदा भजी आपल्याला विकताना पाहायला दिसते। तर येथील स्थानिक लोकांच्या घरासमोर मातीच्या चुलीवर उकडणारी चहा किटली, तर कोणाच्या झोपडीपाशी कातकरी महिलांनी मांडलेले भजी भाकरीचे ताट, हे सगळं पाहताना वाटतं आपण निसर्गाच्या कुशीत असलेल्या माणुसकीच्या गावात आलोय। इथे स्थानिकांनी आपल्या घराच्या बाहेर जे जेवण मांडलं आहे ते केवळ व्यावसायिक हेतूने नाही, तर एक पाहुणचारांची परंपरा जपण्याच्या भावनेतून। गरम भजीचा वास, कापलेल्या काकड्या, गाजराचं कोशिंबीर ताट आणि साधं पण प्रेमळ हसू देणाऱ्या त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच ऊब आपल्याला इथे मिळते। ओढ्याच्या बाजूला काही जण पाय भिजवत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। कोणी आपला डबा मध्येच उघडतो, तर कोणी फक्त झाडाखाली शांत विसावलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो। या ठिकाणी वेळ नुसती घालवत नाहीत, तर ती संवेदनांनी भरून घेत जातो। कोंढाणे लेणींमध्ये एकूण 16 लेणींचा समूह आपल्याला पाहायला मिळतो। यात एक भव्य चैत्यगृह आणि अनेक विहार म्हणजेच भिक्खूंच्या ध्यान व निवासासाठी खोल्या। ह्या लेण्या इसवी पूर्व 120 ते इसवी पूर्व 100च्या दरम्यान खोदली गेली, तसा येथील तज्ञांचा अंदाज आहे। ह्या लेण्यांच्या समूहामध्ये आपल्याला एक चैत्यगृह म्हणजेच प्रार्थना स्थळ आपल्याला दिसते। येथे मध्यभागी आपल्याला एक स्तूप दिसते, जो बौद्ध धर्मात धम्माचं प्रतीक मानला जातो। छतावर असलेल्या लाकडी कमानीचे डिझाईन आजही आपल्याला सुस्थितीत अवस्थेमध्ये पाहायला मिळते। लेण्यांमधील विहार या खोल्याही आकर्षक आहेत। या खोल्या भिक्खूंच्या साधनेसाठी, विश्रांतीसाठी वापरल्या जात। अनेक खोल्यात अजूनही ध्यानासाठी बसायची जागा आपल्याला पाहायला मिळते आणि या लेण्यांच्या समूहाजवळच आपल्याला पाण्याचे टाकं आणि काही कोरीव खिडक्या आपल्याला दिसून येतात। एकेकाळी इथे शेकडो भिक्खू ध्यान करत असत। प्रवासी आणि व्यापारी यांची गर्दी असायची। हा एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्रबिंदू होता, जिथे मौनातूनच संवाद साधला जायचा। येथील दृश्य आपल्याला पावसाळ्यात वेगळं दृश्य दिसतं। पडणारा पाऊस, लेण्यांच्या छतावरून वाहणारे झरे आणि गुहेत उमटणारा आवाज, एकदम ध्यानमय वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतं। येथील कोंढाणे परिसरात वन्यजीव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात।
इथे तुम्हाला मोनार फुलपाखरं, गवतफळ्या शेकरू, तितर असे अनेक पक्षी सहज आपल्याला दिसू शकतात. येथील पर्वणी ही फोटोग्राफरसाठी एक पर्वणीच आहे. येथील पुरातत्वदृष्ट्या कोंढाणे लेणी अतिशय महत्त्वाची आहे. इथे आढळणाऱ्या काही शिलालेखांवरून लेण्यांची वयोमर्यादा, त्या काळच्या समाज व्यवस्थेचा अंदाज लावता येतो. हीनयान पद्धतीच्या लेण्या या प्रकारात यांचा समावेश दिसून येतो. म्हणजेच इथे बुद्धाची मूर्ती नाही तर एक स्तूप आहे. येथील स्थानिक आदिवासी जमात, विशेषतः ठाकूर आणि वारली समाज यांचं ह्या लेण्यांशी नाळ जोडलेली गेली आहे. त्यांच्या कथांमध्ये आजही कोंढाण्याच्या संत आणि ध्यान करणारे बाबा यासारख्या आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात. येथील संध्याकाळी सूर्याची किरण जेव्हा या लेण्यांवर पडतात तेव्हा दगडांमध्ये साठलेल्या इतिहासाचं तेच खरंच जिवंत होतं. कोंढाणे म्हणजे केवळ डोंगरात कोरलेली लेणी नाही, तर ती सह्याद्रीच्या काळजात जपलेली एक अजरामर कहाणी आहे. जसं जसं आपण परतीच्या प्रवासाला वापस लागतो तसे तसे डोंगर मागं पडतात, पण आपल्यात खोल कुठंतरी त्या गूढ शांततेची एक झलक राहते. कोण जाणे, कदाचित हाच खरा योग आहे, मौनात मिळालेला संवाद. तर मित्रांनो, आपण पावसामध्ये आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे. तर आज रविवार असल्यामुळे इथलं आपल्याला परिपूर्ण माहिती आपल्याला देता आली नाही. तर माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्या लेण्यांबद्दल पूर्ण माहिती अवश्य हवी असेल तर नक्कीच तुम्ही वरती लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण नक्कीच तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये आपण ड्रोन शॉट वगैरे घेतलेत आणि पूर्ण विस्तीर्ण अशी माहिती आपण त्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. तर नक्कीच मित्रांनो, त्या ब्लॉगवरती जाऊन आपण माहिती पाहू शकता. तर चला, लवकरच भेटूया नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.